मध्ये एबी ट्रॉफी आज पोहोचलेली आहे. कारण नियोजन जबरदस्त बघायला मिळतं, एक दमदार नियोजन. हे सातत्याने ज्या स्पर्धेचं कौतुक होतंय ती स्पर्धा म्हणजे एबी चषक. चला या ठिकाणी टायमर सेट केलं जाईल. पंचांना विनंती असेल मॅच ही वेळेवरती स्टार्ट होणं भरपूर गरजेचं आहे. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेयर इथे आलेले आहेत, त्यांनाही त्यांचे मी हार्दिक स्वागत करतोय. रॉकी ग्रुप, ध्रुव पाटील वेलकम, हितेन भगत वैतीपाडा संघाच्या एक्स्ट्रा खेळाडू आहेत, त्यांचंही करतोय आम्ही कौतुक. ओपनिंग पेअर विराज किनी आणि नॉन सायकिन कडे ते उमेश वैती. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय रियांश, वन ऑफ द तेज तर्रार गोलंदाज. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघाचे रियांश इनिंगला स्टार्ट करतील. फ्रंटलाईन गोलंदाज आहेत. समोर आपण बघतायत मिस्टर विराज. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू रियांश टाइम सेट केले गेले याची नोंद घ्या. पहिला चेंडू थोडासा टॉस झाला होता, यावेळेला हुक करण्याचा अटेम्प्ट होता. ऑन साइडला बॅटला ड्रिल केलं होतं. लेग बायच्या रूपानं सिंगल कंप्लीट होते. प्रॉपर रीड करता आला नाही. वेग हा भरपूर महत्वाचा. रियांशांचा वेग आपण बघितला. गुडलेंथवरून चेंडू थोडासा टॉस झाल्यानंतर ऑन साइडला बॅटला ड्रिल केलं, परंतु विराटला तितकासा तो रीड करता आला नाही. थोडासा नाका खालून जाणारा चेंडू होता. परफ्यूम डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचा चेंडू इथे हाताळला गेलाय. गुड स्टार्ट, चांगली स्टार्ट म्हणायला हरकत नाही रियांशकडनं. पुढचा चेंडू समोर बॅटर आपण बघतायत मिस्टर उमेश वैती. ओ वाट अ शॉट, भरपूर क्विक आले आणि त्यानंतर चेंडूला सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअरला पाठवलं. या ठिकाणी उमेश नावाचा ब्रांडेड 4 चौकार. थँक्यू. सुंदर शॉटम पूल बघायला मिळाला आहे. विश्वास आहे उमेश यांच्या शॉट वरती, आत्मविश्वास भरपूर आहे आणि ते रियांच्या अगेन्स्ट आपले हात खोलताना. गुड स्टार्ट. ओ यावेळेला आपण बघताय चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेर हाताळला गेलाय. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. रियांश करतायत कम बॅकिंग. आउटसाइड द ऑप्शन पिचिंग होती, खांद्याचा चांगला उपयोग केलाय आणि एका लाईन लेंथला मेंटेन करताना रियांश. इट्स अ डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन 5. 5 धावा. 5 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक पहिला आहे आणि 3 चेंडूंचा खेळ इथे झालेला आहे. 5 धावा. पुढचा चेंडू मिस्टर रियांश. 7 पावलांचा रनअप आपल्याला बघायला मिळतोय. पुलटॉस आणि इनटू द गॅप. सुंदर टायमिंग. मोक्याच्या क्षणी बॅटला या ठिकाणी स्टीअर करताना येतोय 4 चौकार. स्कोर फ्लाय झाला आणि पोहोचलाय 9. बिहाइंड द विकेट तुम्ही थोडस डेलिकेट टच जरी केला ना तरी चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. 9 धावा. ओ यावेळेला सुंदर टायमिंग, परंतु काय घडलंय तिथे. झेलची संधी होती. एक स्थिरावलेला नो बॉलचा कॉल आपल्याला बघायला मिळतोय. एकंदरीत 2+1 12 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील. 12 रन्स. 12 रन्स फ्री हिटचे संकेत आहेत इथे. पुढचा चेंडू
ओ यावेळेला ऑन साईडला खेळतायत. एक धाव मिळेल. धावसंख्या 12 वर स्थिरावले. 12 रन्स 12 धावा. 13 सॉरी 13 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. अंतिम शेवटचा चेंडू 1 टू गो. चांगली स्टार्ट दिले त्रिशिका 11 वैतीपाडा संघ. एका बाजूने विराज आणि उमेश यांचं पार्टनरशिप खूप चांगली बहरात आलंय. काही वेळेला मी मगाशी म्हटलं होतं बिहाइंड द विकेट धावा थांबणार नाहीयेत. खूप चांगला पाठलाग करण्याचा प्रयत्न. चेंडू वेगानं लॉंग स्टॉपला क्लिअर करताना येतोय हा नशिबाचा 4 चौकार. पहिलं षटक संपलंय आणि त्रिशिका 11 वैतीपाड्याचा राहिलाय दबदबा. 17 धावा विदाउट लॉस. 17 फॉर नन. एसटीचे थँक यू. 5 मिनिटाचा वेळ हा पहिल्या षटकासाठी गेलाय. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 17 रन 17 धावा. अतिशय सुंदर टायमिंग बिल्ड केलं गेलंय. पंचांनी सुद्धा त्या ठिकाणी टायमिंग लावलंय. जर 20 मिनिटाच्या वरती वेळ गेला तर एक खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल आणि पंच तुम्ही सुद्धा तुमचा टायमर सेट करायचा. 17 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर परिवर्तन. नवीन गोलंदाजाला करतायत इंट्रोड्यूस. आकाशला इथे बोलवले गोलंदाजीसाठी. आपण बघतायत 17 धावा. चांगली स्टार्ट म्हणायला हरकत नाहीये. मिस्टर आकाश चांगला चेंडू वेगवान चेंडू हाताळला गेलाय. थोडासा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. उमेशांचा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. म्हटल्यानंतर थोडंसं एका लाईनला पीक करताना थोडेसे सफल झाले होते फलंदाज. चांगली स्टार्ट आहे आकाशकडनं. पुढचा चेंडू यावेळेला खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. आणखीन एक तेवढ्याच तोला मोलाचा तेवढ्याच ताकदीचा आणि तेवढ्याच लेंथ लाईनला मेंटेन करणारा बॉल डॉट बॉल. ग्रेट स्टार्ट. चांगला प्रारंभ आहे सेकंड ओव्हरचा. पहिल्या दोन चेंडूवरती अधिराज्य गाजवत आहेत नावा मिस्टर आकाश. पहिल्या षटकामध्ये 17 धावा. तदनंतर चांगली कम बॅकिंग. पुलटॉस होता. हळूवारपणे फक्त दिशा दिले फॉरवर्ड लेग रिजनला. 38 सर्कलमध्ये चेंडू फील्ड होईल. सिंगलने धावसंख्या पोहोचते ती 18 वर. कन्सिस्टन्सी भरपूर महत्वाची आहे आणि ती तुम्हाला कायम ठेवावी लागेल. कन्सिस्टन्सी इज टू द सक्सेस. कन्सिस्टन्सी इज वे ऑफ सक्सेस अँड कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन परफेक्शन. हे सातत्याने आपल्याला बघायला मिळतं आणि ती कन्सिस्टन्सी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जर ठेवता आली तर तुमचा संघ हा चांगल्या रीतीने ग्रोथ करत असतो. चेंडूला मात्र आपण बघतायत शॉर्ट लेग रिजनला खेळल्यात. याच्यानंतरच्या नेक्स्ट मॅचचा ऑफिशियल कॉल आपण करतोय. श्री जागमाता रावळे आणि उज्ज्वल संघ मथाने बोथ टीम कॅप्टन. इट्स ऑफिशियल कॉल. लक्षात ठेवा दोन्ही संघाच्या संघ नायकांना हा ऑफिशियल कॉल आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस. धावसंख्या स्थिरावली ती 19. आकाशचं कौतुक करावं लागेल का तर वाईट बॉल आलाय. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 20 वर स्थिरावताना एका लेंथ लाईनला मेंटेन करतायत. आपण बघू शकाल चांगला चेंडू हाताळताना थोडासा ऑप्शनच्या बाहेर गेला यावेळेला लाईनच्या. ते पंच सांगताना पुनश्च हाताळावा लागेल हा चेंडू. इट्स वाईट. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड बघायला मिळते 2-0 20. 20 धावा झालेले आहेत. दोन्ही फलंदाज चांगल्या लयमध्ये बॅटिंग करत आहेत परंतु आकाशची लेंथ लाईन ही वाखाणणे जोगी आहे. यावेळेला आपण बघताय इनफिल्डच्या वरनं डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू खेळलाय. वेगानं जातोय सीमा रेषेच्या जवळ. रोखणं नामुमकिन. येतोय आणखीन एक जबरदस्त कटचा 4.
थँक्यू. जबरदस्त सोहळा आपण बघतायत. AB चषक एक अप्रतिम क्रीडा स्पर्धा. अल्पावधीमध्ये सर्वांच्या हृदय प्रदेशावर ज्या चषकाचं नाव आहे तो म्हणजेच AB चषक. यंदाच्या 4थ्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. उलटा चेंडू चुकीला माफी नाही आहे. जातोय चेंडू मिड विकेटला क्लिअर करत. वन्स बाउन्स ओव्हर द रोप. अनदर ब्युटिफुल आणि ह्यूज 4 रन्स. थँक्यू. धावसंख्या स्थिरावली ती 28 धावा. जबरदस्त स्टार्ट. पॉवर प्ले क्लिअर झालाय आणि 14च्या सरासरीने फाउंडेशन बिल्ड केलं जात आहे. 28 फॉर नन विदाउट लॉस. 28 रिस्ट्रिक्शन रिलीज झालंय आणि 2 षटकं कंप्लीट करताना वेळ गेलाय 10 मिनिटाचा. बघूया नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतील. रॉकी ग्रुप टिंबी खोडावे ताकदीचा संघ आहे, बलाढ्य संघ आहे, परंतु त्यांच्या समोर जो संघ आहे त्रिशिका 11 वैतीपाडा लढवय्या संघ म्हणून याही संघाची ओळख आहे. समतोल आणि आपल्या दहशतीने समोरच्या गोलंदाजांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवण्याची ताकद असणारा संघ म्हणजेच त्रिशिका 11 वैतीपाडा संघ. यंदा प्रथम खेळतायत पण उत्साह, ऊर्जा आणि क्रिकेट खेळाचं अप्रतिम कौशल्य असणारा संघ म्हणजेच त्रिशिका 11 वैतीपाडा. पुढचा चेंडू. ओ यावेळेला सरळ डाऊन द ग्राउंड खेळतायत परंतु तितक्याच ताकदीचं शतरक्षण. धावसंख्या 2 ने आकार घेते. 3-0 30 रन. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय मिस्टर पार्थ. 30 धावा झालेल्या आहेत. एक चांगल्या दिशेने वाटचाल करत आहेत. आगाज अच्छा है, नो डाउट, लेकिन कहते कि अंजाम भी अच्छा होना चाहिए. शुरुआत आप अच्छे की है लेकिन अगर आप फिनिश अच्छा करते हो तो परिपक्वता जो आपके अंदर है उसका एक बेहतरीन परफॉर्मेंस माना जाता है. भरपूर शॉर्ट बॉल बॅटला सरळ स्विंग केलं होतं, जसं कहते ना की लपेट लिया था लगभग. आणि डायरेक्ट इट इज ऑलवेज डेंजरस, ऑलवेज डेंजरस. दोन्ही फलंदाज चांगल्या मोमेंटम मध्ये खेळत होते. कुठेतरी चिकी रन घेण्याचा प्रयत्न आणि तो मात्र अंगलट आलाय. पहिला धक्का लागतोय त्रिशिका 11 वैतीपाडा संघाला. एसटीचे थँक्यू. आणि AB चषक आमचे सर्व अंटाळ टीमच्या माध्यमातून या दोन्ही संघाचं आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून कौतुक करतोय, कारण ड्रेस कोड वरती दोन्ही संघ आलेले आहेत. त्यासाठी खरोखर कौतुक करावं लागेल. एका बाजूने वैतीपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूने टिंबी खोडावे संघ. खूप चांगलं क्रिकेट, डिसिप्लिन क्रिकेट आणि असंच होणं गरजेचं आहे. भव्य दिव्य स्पर्धा जेव्हा तुम्ही खेळतात तेव्हा तुमच्या ड्रेसचं किट असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी या दोन्ही संघाचं भरपूर सारं कौतुक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात मिस्टर ओमकार वझे, ओमकार वैती. ओमकार वैती येत आहेत. पहिला धक्का लागलाय परंतु फाउंडेशन चांगलं बिल्ड झालंय. बघूया नॉनसाकींकडे ओमकार आहेत. स्ट्राईकला आपण बघतोय मिस्टर विराजला. पुढचा चेंडू. ओ हो व्हाट अ शॉट, एक्सिलेंट, सुपर, मॅग्निफिसेंट षटकार. थँक्यू. विराज ह्याच्या नावामध्ये राज आहे, तो मात्र राज या चेंडूवरती दाखवतोय. काय जबरदस्त लिलया हुक केलाय. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि गोड आवाज. षटकार. धावसंख्या 37 37 धावा. मिस्टर सिद्धेश घरत आम्हाला जॉईंट होतात. वेलकम सिद्धेश. ओ यावेळेला डॉट बॉल आलाय. चांगली कमबॅकिंग पार्थ कडनं बघायला मिळते. षटकाराला थोडंसं आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूला पिचिंग केलं, त्यानंतर त्या चेंडूवरती लिहिलं होतं इट्स अ डॉट बिन दी गेन.
थोडासा कट झाला चेंडू यावेळेला आपण बघू शकाल. चांगली गोलंदाजी आहे. षटकार चौकारानंतर एक सुंदर क्रिकेट आपण निहाळतोय मैदानाच्या आतमध्ये. गतीला परिवर्तन आणि इथे मात्र ट्रॅप रचला होता पार्थनं आणि या ट्रॅप मध्ये फसवतायत विराजला. विराजच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम, फुल स्टॉप. विकेट गिरतावा, म्युझिक प्ले होतावा. थँक यू न्यूमॅन. रोहित भगत येत आहेत. चांगला स्टार्ट दिला होता, षटकाराला होता, त्यानंतर मात्र पार्थनं कमबॅकिंग केले. गरज होती रॉकी ग्रुप टेंबी खोडाबे संघाला आणि ते दोन धक्के बसतायत या षटकामध्ये. 37 वरती 2. एकंदरीत जर आपण बघितलं येणारे 13 चेंडू अजूनही शेष आहेत आणि याच पद्धतीची बॅटिंग राहिली अबोव 60चं टार्गेट ते आपल्या स्कोर कार्डवरती सेट करू शकतायत ओपोनेंट टीम समोर. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. उज्ज्वल संघ मथाने विपक्ष श्री जागमाता रावळे या दोन दिग्गज संघाची लढाई आपण बघणार आहोत पुढच्या मॅच मध्ये. 37 समोर पार्थ शेवटचा चेंडू घेऊन दाखल होत आहे. चला एक्स्ट्रा टाइम स्पेंड करू नका, टाइम भरपूर महत्वाचा आहे. पार्थ पुनश्च तयार होताना यावेळेला आपण बघतायत सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. पंच वाईट बॉलचा कॉल. एकंदरीत 1+1 एक्स्ट्राच्या रूपाने स्कोर कार्ड 39 वर पोहोचलंय. 39 धावा. अतिशय सुंदर नियोजन. प्रत्येकाने दखल घ्यावी, प्रत्येकानं कौतुक करावं, प्रत्येकानं एबी चषक गाजवण्यासाठी आपलं योगदान द्यावं अशी भव्य दिव्य आणि दमदार नियोजन म्हणजेच एबी चषक. एक मानाची सन्मानाची बहुचर्चित अशी टुर्नामेंट आपण बघतायत श्री जागमाता रावळेच्या भव्य अशा क्रीडा नगरीमध्ये. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. ओ हो हो, लॉंग ऑफ, एक्सिलेंट, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, ऑन द राईटचा फटका येतोय, षटकार. थँक्यू. सन्माननीय मोरेश्वरजी घरज साहेबांचं शुभागमन इथे झालंय. आम्ही प्रत्येक यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मोरेश्वरजी घरज साहेबांचं आपण करायचं वेलकम, हार्दिक स्वागत आपण करतोय. सन्माननीय मोरेश्वरजी घरज साहेब आपलं हार्दिक स्वागत. प्रतीक भोईर साहेबांच्या शुभ हस्ते चिंतामणी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आपण बघतायत. प्रतीक भोईर साहेब एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे प्रतीक दादा. आपण बघतायत मुख्य मंचावरती स्थानपन्न होऊन या मॅचचा आनंद घेत आहेत. धाव्या स्कोर कार्ड वरती सिद्धेश सांगतायत 45. नवीन गोलंदाज आकाश, ज्याने मागचं षटक सुंदर हाताळलं होतं आकाश, त्याला मात्र महत्वाचं स्लॉग वरचं षटक या ठिकाणी देत आहेत. धावसंख्या स्थिरावले 45 वर. उलटा चेंडू, ओ हो, शेवटच्या क्षणी सूरज मदतीला धावून आल्यात. बाईच्या रोपण सिंगल कंप्लीट. कॉन्फिडन्स नव्हता सूरजकडे तितकासा, परंतु 3 धावा सेव्ह आहेत. धावसंख्या 46 वर. चांगली फिल्डिंग. सूरज, राहुल दिग्गज खेळाडू आहेत. ज्या वेळेला आपण रॉकी ग्रुपची चर्चा करतोय. पुढचा चेंडू 46 धावा. चौथं षटक. समोर बॅटर आपण बघतायत मिस्टर ओमकार. यावेळेला मिसाईन शॉट खेळतायत आणि संधी आहे झेलची. डाऊन द ग्राउंड खेळाडू आल्यात. ओमकार हा परतताना माघारी परततोय तंबूच्या आसऱ्याला. आउट. OUT आउट, गॉन. थँक्यू आकाश. सुंदर झेल घेताना आपण बघतायत. न्यूमॅन
मिस्टर सुहान येत आहेत. ऑन मेरिट खेळावं लागेल क्रिकेट. ठरवून शॉट जर तुम्ही खेळाल तर तितकंसं तुम्हाला ग्रोथ करता येणार नाही क्रिकेट. आणि सातत्याने आपण बघतोय टेनिस क्रिकेट फॉलिंग स्वीप असेल किंवा स्विच हिट असेल हे खेळण्यासाठी यंगस्टर जास्त भर देतात. परंतु कुमारजी ज्या वेळेला तुम्ही ऑन मेरिट खेळाल तेव्हा खेळ हा चांगला बहरत असतो आणि ते तितकंसं खरं आहे. बघूया पुढचा चेंडू. ओ यावेळेला सुंदर टायमिंग आहे. लॉंग ऑनला क्लिअर करताना इथे मात्र सुहान येत आहेत आणि जबरदस्त षटकारानं आपला इरादा क्लिअर करतायत की चेंडू जर माझ्या रडारमध्ये आला सरळ प्रॉपर एक्झिक्युशन बघायला मिळेल. एक्झिक्यूट करतायत. धावसंख्या 49 वर पोहोचतायत. गुड 50. 50 धावा झालेल्या आहेत. 5-0. 50 धावा. पुढचा चेंडू. यावेळेला आपण बघताय चेंडूला खेळताय बॅकवर्ड पॉइंटला. आपल्या फॉलो थ्रू मध्ये पॉइंटचा खेळाडू येतोय. थ्रो करतोय. तदभर मात्र काय घडलंय. 2 धावा परिपूर्ण होताना 52. 52 धावा झालेल्या आहेत. अविरतपणे मेहनत घेतले. मैदानाच्या चौफेर तुम्ही नजर फिरवाल एक जबरदस्त प्लेन ग्राउंड तुम्हाला बघायला मिळतं. भव्य दिव्य स्टँड तुम्हाला अवेलेबल आहेत. एक मुख्य VIP डाईस आपल्याला बघायला मिळतोय. समोर स्क्रीन आहे. एक भव्यतेचं एक जबरदस्त उदाहरण म्हणून प्रशंसा केली जाते AB ट्रॉफीची. कारण का त्याचं मागचं कारण क्वालिटी मेंटेन केली जाते. एक दर्जेदार टुर्नामेंट आणि प्रमुख हेतू या स्पर्धेचा ग्रामीण विभागातील खेळाडूंना एक महत्त्वाचं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून मिळतंय. AB चषक. पुढचा चेंडू. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न आहे. पंच सांगतायत इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्रा चेंडू. धावसंख्या स्थिर होती ती 53. 53. षटक आपण बघताय चौथं. इथून मात्र चांगल्या दिशेने त्रिशिक 11 वैतीपाडा संघ पुढे जाताना दिसतोय. समोर रोहित आणि सुहान आहे. पुढचा चेंडू. ओ याही वेळेला थोडंसं प्रेशर टाकण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईकला बॅटर आपण बघतायत सुहान यांचा. थोडीशी हुलकावणी देऊन गोलंदाजाचे जे नियंत्रण आहे त्या नियंत्रणाला थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न होता. परंतु आकाश आहे समोर. विसरून चालणार नाही. ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. आपल्यावरती विश्वास आहे असा आकाश. दरम्यान आणखीन एक धक्का लागताना धावसंख्या 53 वरती 3 गडी बाद एसटीचे. दरम्यान वळूया धावा स्कोर कार्ड वरती. आपण बघतोय 53. 53 धावा. अंतिम षटक आणि कामेशला बोलवलंय. कामेश हाही एक अप्रतिम खेळाडू आहे रॉकी ग्रुप संघाचा आणि मैदानात गाजवणार असा खेळाडू. चर्चेमधलं नाव. अंतिम षटकामध्ये दाखल झाले कामेश. तर समोर आपण बघतोय मिस्टर सुहानला ज्यांनी षटकार मारत आपला इरादा स्पष्ट केला या फलंदाजानं. पुढचा चेंडू. यावेळेला पॅड आणि बॅट मध्ये होता. लाऊड अपील आणि अपील इथे उचललाय. फलंदाज बाद. धक्का लागतोय आणखीन एक. सुहान आउट. उज्ज्वल संघ मथाणे आणि श्री जागमाता रावळे संघाच्या संघनायकांना मी सूचना करतोय की इथून प्रत्येक मॅचचा जो टॉस आहे तो विकेटवरती होईल याची नोंद घ्या. संघनायकांना जसा इनिंग ब्रेक होईल विकेटकडे जायचं टॉससाठी. श्री जागमाता रावळे आणि
त्याच्या समवेत 2 हात करताना संघ आपल्याला बघायला मिळेल, तो म्हणजेच उज्ज्वल संघ मथाने. आपण विकेटवरती टॉस करणार आहोत, ह्याची नोंद घ्या. सन्माननीय विनोदजी गावड साहेबांचं शुभागमन इथे झालंय. त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मिस्टर स्वप्नील पाटील यांना मी विनंती करतोय. ग्रामपंचायत मायखोप विद्यमान सदस्य स्वप्नजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व विनोदजी गावड साहेबांचा शुभ सन्मान. 2 धावा परिपूर्ण होत आहेत आणि पोचते ती 55. कॅमेरामॅन थोडंसं लक्ष द्या, जेव्हा आमच्या मान्यवर येतील तेव्हा एक कॅमेरा आपण मुख्य मंचाकडे फिरवा. पुढचा चेंडू ओ यावेळेला पुल बनवतायत, सक्सेसफुल येतोय षटकार एसटीचे. पुढचा चेंडू स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळते, वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपाने स्कोर कार्ड पोहोचलंय. 62 धावा 62. पुढचा चेंडू 62 झालेले आहेत. पलटॉस संधीचं सोनं करता येत नाही यावेळेला, लाऊड अपील होता पण त्यावेळेला सांगतात लेग बायच्या रूपाने सिंगल कंप्लीट. बाहेर जाणारा चेंडू धावसंख्या 1 ने पोहोचते. 63. 63 धावा. अजूनही या इनिंग मधील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 63 झाल्यात. पुढचा चेंडू ओ चांगला चेंडू हाताळला गेला, डॉट बॉल. स्कोर थांबलाय 63 वरती. थोडंसं शरीर झुकवलं होतं, थोडंसं आपण बघतायत वाकून शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. पायाचा जो बॅलन्स होता तो इथे तितकासा चांगला नाही आहे, फुटवर्क आणि डॉट बॉल. पुढचा चेंडू आणखीन तोच तसाच प्रयत्न आणि त्याच पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. 64चं टार्गेट आहे, 64चं टार्गेट आहे. चला उज्ज्वल संघ मथाने आणि 2 हात करताना श्री चागमाता रावळे. आपण टॉस साठी विकेट कडे या. या स्पर्धेला भरपूर मेहनत आदरणीय राजकिरण वर्मा साहेबांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते आणि त्यांच्या शुभ हस्ते मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. वेलकम दीपेश आणि सिद्धेश, आपलं हार्दिक स्वागत आहे. संघनायकांना या ठिकाणी भरपूर सारे शुभेच्छा. दीपेशचा कॉल असेल, टेलचा कॉल आणि आला या ठिकाणी टेल. टॉस जिंकला दीपेश, काय म्हणशील इथे दाखल झाल्यानंतर? खरंच खूप चांगलं वाटते आणि लाईट्स वगैरे पण खूप मस्त आहेत आणि दरवर्षी काहीतरी अपग्रेड करायचं बघतायत आणि यंदा पण काहीतरी वेगळं आहे. तर टॉस तुम्ही जिंकला, त्या ठिकाणी काय असेल निर्णय तुमचा? आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि त्याचं कारण ऐकायला आम्हाला आवडेल. आम्ही 2 वेळा यांच्या जोडीला खेळलोय आणि बॅटिंग करून हरलोय, या टाइमला आम्ही चेस करून जिंकण्याचा प्रयत्न करू. काय वाटतं या ठिकाणी किती धावा एक चांगली मॅच होऊ शकते? एक 60 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. सिद्धेश, घरचं मैदान आहे, थोडंसं प्रेशर आहे का? होम ग्राउंड, होम क्राऊड आहे.
हो, प्रेशर तर आहे कारण मागचे 3 वर्ष झाले आम्ही जिंकलो तर नाही, म्हणजे क्वालिफाय नाही झालो, तर प्रेशर आहे थोडं. आता प्रथमतः बॅटिंग करायची आहे, किती धावा या ठिकाणी एक चांगली मॅच होऊ शकते? 60 क्रॉस करण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक. मॅचला स्टार्ट होते. या ठिकाणी आपण बघतायत उज्ज्वल संघ मताने टॉस जिंकलाय आणि घेतले प्रथमतः क्षेत्ररक्षण. घरच्या मैदानावरती 2 हात करताना संघ आपल्याला दिसेल श्री जागमाता रावळे. करूया तर करूया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये परिवर्तन. ऐकूया युसुफजी सय्यद यांना. धन्यवाद अजयजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. आपण पाहतो यावेळेस एबी ट्रॉफी 2025 पर्व चौथं. आजची पहिली रात्र, तिसरा सामना. एका बाजूला संघ पाहू शकाल रॉकी ग्रुप टेंबी खोडावे, तर एका बाजूला पाहू शकाल त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा. असे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये. लगेच पहिले फलंदाजी करत असताना गावदेवी या संघाने तब्बल धावा जमा केल्या गेल्या. धाफळकर तब्बल लगावले गेल्या, म्हणजेच 63 आणि 64 धावांचा पाठलाग करायचा. बघा पहिल्या सामन्यामध्ये 47, दुसऱ्या सामन्यात 63 आणि तिसऱ्या सामन्यात सुद्धा 63 धावा. पहिल्या सामन्याचा दुसऱ्या दोन्ही सामन्यामध्ये धावांचा पाठलाग केले गेले. या सामन्यामध्ये पाठलाग केला जाईल की त्रिशा 11 वैतीपाडा हा सामना डिफेंड करेल, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच 5 षटकामध्ये दिला जाईल. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पोहोचलेत. आकाश आणि धनंजय 2 सलामी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पोहोचलेत. गोलंदाजी मार्कवर कामेश कृष्ण आहे. कृष्णा नक्कीच सज्ज झालाय. बघा पॉवर प्लेचा पहिला षटक आहे आणि हे 2 जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहेत खूप महत्त्वपूर्ण, कारण की 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. या 2 षटकामध्ये चांगली सुरुवात झाली तर नक्कीच मागे येणाऱ्या 3 षटकामध्ये बॅटिंग करायच्या संघावर थोडंसं दडपण कमी असतं. आणि आज पंचांना नक्कीच ग्रीन सिग्नल आला. पहिला षटक पंचाच्या उजव्या बाजूने कृष्णा टू मिस्टर आकाश. आजच्या रात्रीमधला तिसरा सामना. एका बाजूला पाहू शकाल रॉकी ग्रुप टेंबी खोडावे, तर दुसऱ्या बाजूला पाहू शकाल त्रिशिका 11 फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू फुलटोल वसूल केला गेला. चेंडूला पाठवून दिला सरळ. चिंतामणी एंटरप्राइजेस सन्मानासाठी हा आला एबी ट्रॉफी षटकार 6 धावा. धन्यवाद मिस्टर अजित पाटील. लगेच पहिला चेंडू फुलटॉस टाकला गेला. सिक्सर कंपनीचे चेंडू आहे, त्यावर एबी ट्रॉफी असं नाव कोरलं गेलंय. आणि जेव्हा जेव्हा सिक्सरचे चेंडू बॅटरला फुलटॉस भेटतील आणि बॅटला जेव्हा कनेक्ट होतील नक्की 6 धावा येतील आणि ते दर्शवलंय. आकाश पहिला चेंडू आकाशाला गवसने घरात षटकार त्याने ठोकलाय. चांगली सुरुवात झाली. यावेळेस बघू शकाल गोलंदाजांनी एकच आपली साईड चेंज केली. राईट ओव्हर द विकेट आलाय. यावेळेस पाहू शकाल फुलेने चेंडू होता. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न. बघा बॅटरची या चेंडूवर हालचाल नव्हती. उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता. थोडं सफल झाले होते, परंतु चेंडू पडल्याने तुझं मध्ये आलं गेलं. परफेक्ट यॉर्कर चेंडू डॉट बॉल. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आपण ही प्रतिक्रिया लाईव्ह पाहतोय. एक सुरेख अप्रतिम अशी यूट्यूब वाहिनी, त्यावर क्लिअरिटी पाहू शकाल खूप सुरेख दिली गेली. आणि प्रिन्स मूवी क्लिअरिटीमध्ये खूप चांगलं नाव राहिलंय. यावेळेस ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. कमबॅक चांगला राहील गोलंदाज कृष्णा यांचा. टप्पा पडल्यानंतर चेंडू मध्ये आलाय. पहिला चेंडू फुलटॉस, परंतु जेव्हा 2 चेंडू टप्पे टाकले तेव्हा बॅटर चेंडूला संपर्क झाला नाही, कारण की गोलंदाज चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू फुलटॉसवर 6, मागील 2 चेंडू निर्धाव. चांगला कमबॅक गोलंदाज कृष्णाच्या माध्यमातून. यावेळेस प्रतिदा फुलटॉस बोल होता. फॉलो थ्रू मध्ये नक्की चेंडू गेला. खेळाडू देखील लावडी अपील केली आहे. यावेळेस फेकंपाक झाली आहे. चेंडू निघून जातो लॉंग स्टॉप रिझनला. चुकी झाली आणि चेंडू निघून जात आहे बाउंड्रीच्या बाहेर. ओव्हर थ्रो जे आहे चौकार 4 धावा. बघा चुकी झाली, जिकडे अपील केली होती धावचीत होण्याची संधी होती आणि यावेळेस चौकार.
बघा धावायचा प्रयत्न केला होता, स्ट्रायकर बॅटर पुढे आला होता, नॉन स्ट्रायकर बॅटरनी कुठलीच कॉल दिली नाही. परंतु ज्या प्रकारे पाहू शकाल रिप्ले मध्ये पाहू शकाल प्रिन्स मूळच्या माध्यमातून चेंडू पाहायला प्राप्त झाला, लेग मिस करत होता. यावेळेस बॅकअपला खेळाडूने फेकी केली आहे, परंतु ज्या प्रकारे विकेट किपर पुढे होता, बॅकअपचा खेळाडू होता, परंतु चुकी झाली. चेंडू न अडवता काहीतरी सांगितलं गेलं आणि चेंडूवर लक्ष नव्हतं, त्या अनुषंगाने चौकार आलाय. धावसंख्या जवळ पोहोचेल 10 या अंकावर. फुल टॉस ऑफ साईडला चेंडू खेळाडू आहे, चेंडूवर येईल, एक टप्प्याच्या अनुषंगाने चेंडूला फील्ड करेल. फेकी खूप वेगाने ॲक्युरेट फेकी केली, परंतु तेवढीच वेगाने दोन्ही बॅटर धावतायत, आकाश आणि धनंजय. आपण सांगतो ना की क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतं आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला सुद्धा दम लागतं. यावेळेस आकाश आणि धनंजय थोडंसं क्षमतेपेक्षा जास्त धावले, कारण एकच धाव होती. तिकडे खेळाडूला पाहिलं थोडंसं लांब होता, चेंडूवर येईल त्या अगोदर 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या. धावसंख्या 12, 5 चेंडू 12 धावा धावफलकावर. यावेळेस पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण, खेळाडू तिकडे होते, चुकी झाली आहे आणि यावेळेस चुका होणार आपल्या संघाला बॅकफुटला घेऊन जाणार. लेग बायचा कॉल पण दशत असताना पाहू शकाल चेंडू पाहायला बरं झाला, खेळाडू तिकडे होते, चेंडूवर आले, परंतु चेंडू अडवताना विराज यावेळेस स्वतः नाराज करतोय संघाला. 2 खराब क्षेत्ररक्षण, 2 चौकार आलेत, म्हणजे सांघिक धावसंख्या पाहू शकाल एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. बघा 64 धावांचा पाठलाग करता पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात. आता बनवायचे विजयासाठी 58 धावा, 48 धावांची गरज आहे, माफ करा थोडंसं क्वेश्चन केलं गेलं. 4 षटकं 58 धावांची गरज आहे. 48 प्रत्येक षटकामध्ये 12ची सरासरी गाठावी लागेल, कारण की 16 धावा झालेत. इकडून जर पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये 12ची गरज आहे. गोलंदाज मागोत सज्जर गोलंदाज पाहू शकाल युवराज. स्ट्राईकवर पहिला चेंडू खेळण्याचा झाला धनंजय. मॅनफॉर्म टिंबी खोडावे, रॉकी ग्रुप टिंबी खोडे संघ. थोडंसं नक्कीच थांबलेत, पंचांनी नक्कीच डेड बॉल घोषित केला. नदीम सर आहेत, एका बाजूला स्कोलिक पंच सागर मोरे सर, असे 2 पंच मैदानाचे आदवे. तिसरे पंच आमच्याकडून असतील शेखर हिरगुळे सर. बघा जेपी पॅनलचे पंच, एक नावाजलेले पंच पॅनल आपण पाहतो एपी ट्रॉफी पर्व 4थ्यामध्ये. यावेळी स्वीट साऊंड, टायमिंग प्रॉपर, चेंडूने केला हवाई सफर आणि हा आलाय एबीचे षटकार 6 धावा. लगेच पाहू शकाल धनंजयच्या नावामध्ये जय आहे आणि या चेंडूवर त्यांनी जय असा षटकार ठोकलाय. धावसंख्या 22, 22 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. दुसरा षटक मार्गस्थ. यावेळी चांगला चेंडू, बघा पहिल्या षटकामध्ये सुद्धा सिद्धेश षटकार आला होता, दुसऱ्या चेंडूच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला, म्हणजे दोन्ही षटकांची सुरुवात बरोबरी झाली आहे. आणि दुसऱ्या षटकामध्ये दुसरा चेंडू निर्धाव, पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं दुसरा चेंडू निर्धाव आला होता. तर समसमान सुरुवात झाली या षटकामध्ये. आता येणारी अजूनही या इनिंग्समध्ये चेंडू असेल तब्बल 22 मध्ये बनवायचे विजयासाठी 42. यावेळेस पाहू शकाल हलकशा नक्कीच बरंच झालं, डॉट बॉल नक्कीच झाला. एका हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, तो सफल झाले होते, पण लेग स्टंपवर चेंडू ठेवला गेला. डॉट बॉल नक्कीच झाला, निर्धाव चेंडू. समसमान सुरुवात झाली दोन्ही षटकांमध्ये. एपी ग्रुप ट्रॉफी आपण पाहतोय प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून अप्रतिम वर्क, पूर्ण टीम, प्रथमेशजी, रवीजी आणि त्यांची पूर्ण टीम आपण पाहतोय.
त्यावेळेस हळूवार ते चेंडू खेळला गेला. बघा शॉर्ट लॉंग लेगला खेळाडू आहे, सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल दम नक्कीच आली आहे. बघा सिद्धेशजी दोन चौकार जे आले ना मिस फिल्डिंगच्या मध्ये, दोन चौकार जर आले नसते तर कुठं ना कुठे धावा 15 किंवा 14 असत्या. ते चुका खूप मोठ्या घडणार आहेत, कारण की एखादा आपण जेव्हा धावा डिफेंड करतो तर क्षेत्ररक्षण खूप महत्त्वपूर्ण असतं आणि गोलंदाजीचा नक्कीच चांगला सपोर्ट बॅकबोन म्हणजे क्षेत्ररक्षण. या सामन्यामध्ये नक्कीच पहिल्या षटकामध्ये 2 चुका झाल्यात विराजच्या माध्यमातून. इनसाइड एज शॉर्ट फाईनला खेळाडू आहे, थोडंसं फंबल झालं. बघा थोडीशी घाई करतायत यावेळेस दिशा 11 वैतीपाडा या संघाकडून थोडीशी नक्कीच चुकी होते, परंतु घाई गडबडमध्ये कुठं ना कुठे सामना नक्कीच तुमच्या हातातून निघून जाऊ शकतो. थोडासा स्थिर असणं गरजेचं आहे. 1.5 चेंडू 24 धावा फलकावर. अजून येणार या षटकामध्ये एक चेंडूचा खेळ बाकी असेल. युवराजचा चांगला कमबॅक राहिलाय. पहिल्या चेंडूमध्ये षटकार, मागे 4 चेंडूमध्ये मात्र 2च धावा खर्च केल्या. यावेळेस फटका सुरेख खेळा, डिप स्क्वेअरला खेळाडू नाही आहे. डीप मध्ये चेंडू निघून जातो. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. AB ट्रॉफी चौकार. 2 षटकांचा संपला खेळ. धावा फलकावर 28. मिनिटांच्या 4 षटक परिपूर्ण झाले नाही तर तुमचा 5व्या षटकामध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. यानंतर एक बिग बॅटल जागमाता राहुल विरुद्ध विपक्ष आपण पाहणार आहोत. मथाणे या 2 संघामध्ये होणार आहे. एका बाजूला पाहू शकाल जीत पाटील, नयन पाटील, एका बाजूला यश चौधरी, दीपेश चौधरी असे 2 बंधू. बघा तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज गोलंदाज सज्ज होईल. विपुलला बोलव गेले आणि विपुल इकडून कमबॅक करेल का? कारण की त्रिशा 11 गावदेवी या संघाकडे जर पाहिलं तर यंगेस्ट खेळाडू आहेत. एकाच वयाचे खेळाडू पाहू शकाल. समसमान कांद्या काठीचे नक्कीच खेळाडू आहेत. शॉर्ट फाईनला थोडेसे अनुभवी खेळाडू पाहू शकाल आहेत. पहिला चेंडू रिव्हर्स करण्यापर्यंत फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू खूप वेगाने येत आहेत, परंतु जेव्हा चेंडूला फील्ड केले जाईल 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश पाहतो आपण. 8 चेंडू 11वर खेळतोय. धनंजय 5 चेंडू 11वर खेळतोय. सांघिक धावसंख्या 30. 2.1 चेंडूचा खेळ संपले गेले. यानंतर श्री जागमाता रावळे विपक्ष उज्ज्वल 11 मथाने या 2 संघामध्ये सामना होईल. यावेळेस डाऊन द ग्राउंड. वाह काय फटका सजवलाय, अप्रतिम दर्जेदार आणि हा आलाय षटकार. इकडून जर पाहिले गेलं तर अजूनही धावा बनवायचे विजयासाठी 28. येणारे चेंडू इनिंग्स मध्ये तब्बल 16 मध्ये 28 ची करायचा आहे. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. 9 चेंडू 17वर आकाश, 5 चेंडू 11वर धनंजय. सलामी फलंदाजी मैदानाच्या चांगली पार्टनरशिप झाली आहे. सुरेख दोन्ही बॅटर चांगली पार्टनरशिप करतायत. अजून एक येईल का? फटका तर फसलाय. पाहू शकाल चेंडू खाली खेळाडू येतोय वेगाने आणि यावेळेस सुरेख झेल टिपला गेला आणि पाहू शकाल झेल तर नक्की टिपलाय. पंचांकडे अपील करतायत. पाहू शकाल DRS घेतला यावेळेस बॅटिंग करणाऱ्या संघाने बीमर चेंडूसाठी. सर बीमर चेंडूसाठी सागर सर हां याचे तिसरे पंच आमच्या बरोबर असतील शेखर हिरगुळे सर. जे पॅनचे पंच आपण पाहतोय. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आपण पाहतोय टेक्निकल टीम वॉर रूम मध्ये काम करत असताना आमचे कॅमेरामॅन अप्रतिम कॅमेरा वर्क आणि पूर्ण टीम चांगलं काम करते. AB ट्रॉफीच्या माध्यमातून चर्चा होणार आहे आणि यावेळेस फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज बाद होईल आणि DRS सुद्धा गमावलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने. पाहू शकाल रिप्ले मध्ये ज्या प्रकारे चेंडू होता थोडा डीप होता, थोडं पुढून खेळला गेला आणि यावेळेस पाहू शकाल विकेट आला. पहिला गडी बाद 36 अंकावर.
36 वर 1. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रियांश आलाय 3ऱ्या क्रमांकावर. 2.3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. बघा जी गरज होती संघाला पार्टनरशिप ब्रेक करण्याची, पहिला ब्रेक थ्रू विपुलच्या माध्यमातून आलाय. कॅप्टन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये रियांश, संघनायक रॉकी ग्रुप टेंबी खोडावे. एका बाजूला पाहू शकाल त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा. असे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. कुठला संघ हा सामना जिंकेल? आतापर्यंत मागील 2 सामने जर आपण पाहिले ना सिद्धेश, तर धावांचा पाठलाग केला गेला. अशी आजच्या रात्रीमध्ये 2 सामने आपण पाहिले. इनसाइड एज नक्कीच विकेट किपर यावेळेस पाहू शकाल थोडीशी चुकी करतोय. निखिल तिकडे होते. पाहू शकाल एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. थोडीशी लेझी पण आपण पाहतोय या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला भेटला. गावदेवी संघाने खराब क्षेत्राच्या माध्यमातून तब्बल 8 ते 10 धावा खर्च केलेत. हे धावा कुठे ना कुठे तुम्हाला मागणी ठेवू शकतात, कारण की तुम्ही धावा डिफेंड करतायत आणि जेव्हा तुम्ही धावा डिफेंड करता एक धाव वाचवणं गरजेचं आहे. 14 चेंडूने बनवायचे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 27. यावेळी दांडी गोल मागून यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. विपुलचा कमबॅक आणि दोन्ही सलामी बॅटर बॅक टू डग आउट गॉन. धन्यवाद. चला बॅटर स्पीडअप करायचं. बघा 30 सेकंदाच्या आत तुमचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. 1 मिनिटामध्ये तुमचा बॅटर खेळपट्टीवर येणं गरजेचं आहे. बघा आपण फिल्डिंग करणाऱ्या संघाला टायमर ऑन करतो, तर तेच सुद्धा बॅटिंग करणाऱ्या संघाचा टायमर असणार आहे. बघा सेट बॅटर दोन्ही मैदानाच्या बाहेर. धनंजय या षटकाच्या 5व्या चेंडूवर बाद झाला, 3ऱ्या चेंडूवर बाद झाला. सलामी बॅटर मिस्टर आकाश 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतो. रियांश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सूरज आलाय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर. या षटकामध्ये अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. येणारे 13 चेंडूने बनवायचे 27. येणारे अजूनही 13 चेंडूने बनवायचे 27. आज आपण पाहतोय प्रिन्स मूवीचे प्रोप्रायटर रवीजी आणि प्रथमेशजी आमच्या पालघर तालुका रावले गावामध्ये आहे. त्यांचं आपण करूया वेलकम. बघा सरळ बॅटने खेळलाय. खेळाडू तिकडे पोहोचते परत 1 धाव. बघा काय कमबॅक राहिला. पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या. मागील 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले, 2 धावा खर्च केल्या. आपण म्हणून प्रत्येक वेळेस सांगतो की फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहाँ से करते हो. फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहाँ से करते हो. फर्क इससे पड़ता है की अंत कहाँ पे करते हो. सुरुवात नक्कीच खराब झाली या षटकाची, बरोबर अंत खूप सुरेख झालाय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 8, मागील 4 चेंडूमध्ये 2 धावा आणि 2 गडी बाद, म्हणजे या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. दोन्ही सलामी बॅटरला बॅक टू डगआउट पाठवलाय. आणि पाहू शकाल येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू बनवायचे 26 धावा. प्रत्येक षटकामध्ये या 13ची सरासरी गाठावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये 13ची सरासरी गाठावी लागेल. बॅटची नक्कीच मागणी केली गेली. दबाव आहे. आपण पाहतोय एबी ट्रॉफी 2025 पर्व 4थं आणि आजची पहिली रात्र. खूप सुरेख अप्रतिम दर्जेदार अशा आयोजन नियोजन केलं. 10 टावर्स फ्लड लाईटचे बसण्यासाठी स्टँड बनवले गेले. 9 स्टँड बनवले गेले. पाहू शकाल बघा प्रत्येक स्टँडवर आपण प्रेक्षकांना पाहतोय. प्रत्येक महिला सुद्धा आहेत. सामन्याचा आनंद घेतात. फक्त प्रत्येक प्रेक्षकांचा, महिलांचा आणि पाहुण्याचं आपण सहज स्वागत करतो. एबी ट्रॉफी 2025च्या महा थरारमध्ये. पुढील षटक घेऊन आलाय गोलंदाज गुणिमाकवर सज्ज झालाय युवराजचा पहिला चेंडू व्हाईट यॉर्कर, अप्रतिम चेंडू. बघा सूरज स्ट्राईकवर आहे. काय सुरेख चेंडू होता. सूरजला पाहिलं त्यांनी तुझं बाहेर शपथ होतं. पाहू शकाल डेथ ओव्हर जेव्हा गोलंदाज येतो ना व्हाईट यॉर्कर मध्ये जास्त प्रारूप राहतात. यावेळी चांगला डॉट बॉल टाकला गेला. पहिल्या षटकामध्ये युवराजने 12 धावा खर्च केला. या षटकाची सुरुवात डॉटने केली आहे. आता बनवायचे 26, येणार 11. ऑफसाईडला फटका सुरेख खेळला. अलॉंग द कार्पेट खेळाडू आहे डीप मध्ये जातोय, परंतु काय क्षेत्ररक्षण केलंय. मैदानी चाहते पाहू शकाल वाकायला थोडासा वेळ होता, परंतु मला वाटतं हाताला चेंडू लागून पायाने थांबला गेलाय. कारण की क्षेत्राचे खूप सुरेख राहिले. आपल्या संघासाठी तब्बल 2 धावा वाचवल्यात. धावसंख्या दोन्ही पुढे 40 अंकावर. आता बनवायचे 24, येणारे 10 मध्ये 24ची गरज.
10-24ची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडूवर दुहेरी धाव. 3 चेंडू 3वर बॅटिंग करतो सूरज. 1 चेंडू 1वर रियांश. गुणी मागवत सध्या युवराज. विराज आणि युवराज दोन्ही मैदानाच्या आतमध्ये आहेत. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग आणि गली थर्डमॅन वाढीत सुद्धा आहे आणि शॉर्ट मिड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. गलीमध्ये खेळाडू तसा बीट झालाय. विराज वेगाने धावतो. चेंडू लाडवला जर का प्रश्न निर्माण झाला, परंतु खेळाडू तिकडे पोहोचतो. चेंडू फील्ड केले. 2 धावांनी समाधान नक्कीच मानावं लागेल. आणि बघा एक एक धाव खूप महत्त्वपूर्ण. खराब चित्र नक्कीच केला जातो संघाकडून. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावली गेली. 42 अंक 42. येणारी अजूनही चेंडू असेल इनिंग्समध्ये 9 चेंडूने बनवायचे 22. 9 बॉल 22. सामना रंगतदार झाला. एका बद्दल पाहू शकाल रॉकी ग्रुप टेंबी खोडावे, तर एका बद्दल त्रिशा 11 गावदेव वैतीपाडा. यावेळेस सुरेख चेंडू डॉट बॉल. काय कमबॅक राहिलं यावेळेस. त्रिशा 11 गावदेव वैतीपाडा यांचं अप्रतिम कमबॅक म्हणावं लागेल. बघा ज्या प्रकारे गडी बाजारानं धनंजय आणि आकाश थोडीशी घाई केली. एका षटकावर दोघांचा गडी आउट होणं, ती विकेट घेतली विपुलने. विपुलने सामना नक्कीच रंग बदललाय. यावेळेस स्लोअर फुलटॉस बोलतो. बघा यावेळेस खेळाडू होते तिकडे, चुकी गेली आहे. उमेश, चुकी झाली आहे. परंतु यावेळेस बघा चेंडू सुद्धा दिसत नाही विकेट किपरला. चेंडू हातामध्ये आला, परंतु झेल टिपण्याची प्रॅक्टिस करावी लागेल. इकडे सराव करणं गरजेचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला सराव हे गरजेचं आहे. पाहू शकाल ज्या प्रकारे युवराजने चेंडू टाकलाय ना, थोडंसं बोटं फिरवली होती. फुलटॉस नक्कीच होता, परंतु लोअर फुलटॉस बॉल आणि स्लो वन होता. चांगलं आपण पाहतोय चित्रीकरण, चांगलं लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स च्या माध्यमातून. बघा पुढचा बॉल थोडासा वाकून खेळण्याचा प्रयत्न होता. खेळाडू तिकडे होते. झेल नक्कीच निसटलाय. एक धाव आली आहे. आता येणारे 7 मध्ये बनवायचे 21. 7 चेंडू 21. सामना रंगतदार झालाय. हा चेंडू महत्वपूर्ण आहे. रियांश कॅप्टन यावेळी हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल. काय षटक टाकलाय. या षटकामध्ये मात्र 5च धावा खर्च केल्या. आता येणारे 6 चेंडू मध्ये बनवायचे 21. 6 मध्ये 21 ची गरज. 6 बॉल 21. धन्यवाद डीजे. बघा रॉकी ग्रुप टेंबी खोडावे 1 षटकामध्ये 21 ची गरज आणि गोलंदाजी मार्कवर नयन. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. डावखोरा गोलंदाज. ऑफिसच्या बाहेर चेंडू नक्की टाकला गेला. पहिला चेंडू डॉट आलाय. निर्धावाने सुरुवात झाली. आता पाहू शकाल 5 मध्ये बनवायचे 21. सर तुमचा रिव्ह्यू तुम्ही गमावलाय. पहिला नो बॉलला रिव्ह्यू घेतला होता रॉकी ग्रुप टेंबू खोडावे संघ. बघा प्रत्येक संघाला एका इनिंग मध्ये आपण एकच DRS देतोय आणि पंचांनी नक्की दक्षता दिली. इनर लिव्स काढून चेंडू टाकण्यासाठी संधी इकडे सांगितले, हे संकेत दिलेत. आणि बघा आपण जेव्हा जेव्हा एखादं गोलंदाज आपण पंच थांबवतायत ना, त्यासाठी चांगलं आहे. कारण की येणाऱ्या काळात क्रिकेट खूप वाढलाय. शिकणं गरजेचं आहे. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. तुम्ही शिकाल तर नक्कीच जिंकाल. अजून सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. स्ट्रायकरचा प्रयत्न करतायत रियांश. सुरतला पाठवलं गेलं बागारी आणि यावेळेस विकेट सेक्रिफाईस झाली. बघा 4 चेंडू 21 धावांची गरज आहे. इकडे तुम्हाला तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार ठोकावा लागेल. कंपल्सरी चेस हे नियम आहेत. 3 षटकार 1 चौकार तुम्हाला ठोकावंच लागेल, कारण की स्पर्धेचे नियम आहेत ते म्हणजेच कंपल्सरी चेस. AB ट्रॉफीचा महाथरार आपण पाहतोय पर्व 4थ्यामध्ये. नक्कीच 4था पर्व म्हणून आम्हाला रावलेकरांना आहे गर्व. AB ट्रॉफी अजयजी भोईर यांच्या नेतृत्वाखाली आपण स्पर्धा पाहतोय. पहिल्या वर्षामध्ये नक्की स्पर्धा झाली, त्यानंतर या स्पर्धेत उधाण आलं. प्रत्येक
क्रिकेटच्या मनामध्ये स्वप्न AB ट्रॉफी खेळायची आहे. पण या स्पर्धेमध्ये पाहतो पण प्रत्येक वेगवेगळा दिवस प्रत्येक वेगवेगळा गट असतो. एक गाव एक फॉर्मॅट, ओपन फॉर्मॅट, सफाळ एक गट आणि शेवटच्या अंतिम दिवसामध्ये पाहिलं तर प्रत्येक गटामधले एक एक संघ किंबहुना दोन दोन संघ शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आपली नक्कीच मैदानाच्या झुंज देत आहेत. परंतु मागे 3 वर्ष आपण पाहिलं, पहिला वर्ष ओपन गटाने गाजवलं, दुसऱ्या वर्षामध्ये एक गाव एक, तिसऱ्या वर्षात ओपन गटाने गाजवलाय. यावेळेस फटका उंच गेला, टीपमध्ये खेळाडू आलाय आणि यावेळेस टीपला झेल बॅटर संपतोय. कामेचा खेळ, बॅक टू डग आउट. रियांश बाद झाला, रियांश बाद झाला. इकडे पाहू शकाल ऑफिसच्या बाहेर होता आणि ऑफिसच्या बाहेर जेवून टाकला गेला. फटका नक्कीच उंच गेला होता, परंतु तिकडे खेळाडू सुरेख झेल टिपतायत. गडी क्रमांक पाहू शकाल तब्बल बाद झाले 4. आता येणारे 3 मध्ये बनवायचे 21. बघा नवीन बॅटर संकेश आला. 3 मध्ये बनवायचे आता विजयासाठी तब्बल 21. मागील षटकामध्ये मात्र 5 धावा खर्च केल्या. युवराजने चांगली गोलंदाजी केली. ज्यांनी जेव्हा पहिला षटक जेव्हा घेऊन आला होता पहिला चेंडू त्याने षटकार काढला होता. सुरेख चेंडू, काय कमबॅक राहिला यावेळेस पाहू शकाल. रॉकी ग्रुप टेंबू खळवाच्या विरोधामध्ये त्रिशा 11 गावदेवी वैतीपाडा संघ अप्रतिम कमबॅक राहिला. एकेकाळ असं पाहतो की हा सुद्धा सामना पाठलाग केला जाईल का, परंतु आजच्या रात्रीमधला तिसरा सामना कुठे ना कुठे डिपेंड होण्याच्या मार्गावर आहे. 2 मध्ये 21 ची गरज आहे. 2 बॉल 21. शॉर्ट बॉल पुल करायचा प्रयत्न होता. चेंडू उंची जास्त घेते, लांबी किती, चेंडू गाडी खेळाडू आलाय आणि यावेळी झेल निसटलाय. शेवटच्या क्षणामध्ये अजूनही चुका करतायत. बघा झेल सुटला, तो वाईट थ्रो केला गेला, एक सिंगल धाव आली आहे. परंतु ज्या चुका त्रिशा 11 ज्या खेळाडूने केले ना पहिल्या 2 षटकामध्ये, ते चुकांना सुधारणं गरजेचं आहे. एखादा सामना तुम्ही जिंकू शकता, प्रत्येक सामन्यात चुका करून तो सामना जिंकू शकत नाही. कारण की चुका करून तुम्ही मैदानाच्या शिकू शकता. प्रत्येक सामन्यात जर चुका केला तुम्हाला नक्की बॅकफुटला जावं लागेल. सरळ बॅटने खेळलाय, फटका सुरेख आहे. शेवटच्या चेंडूवर चौकार नक्कीच आलाय आणि हा सामन्यामध्ये धावा फरक 48 आहेत आणि सामना विजय झाला तो म्हणजे संघ पाहू शकाल त्रिशा 11 गावदेवी वैतीपाडा. दोन्ही संघाने लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. हँडशेक करूनच, हस्त आंदोलन करूनच मैदानाच्या बाहेर यायचे, दक्षता घ्या. यानंतर उज्ज्वल 11 मथाने विपक्ष आपण पाहणार आहोत. जागमाता रावळे या 2 संघांमध्ये झुंज मैदानाच्या आतमध्ये. अंतिम 2 सामने आहेत पहिल्या फेरीमधले. त्यामध्ये चौथा सामना एक बिग बॅटल AB ट्रॉफी 2025 पहिल्या रात्रीमध्ये. थोड्या क्षणामध्ये होईल सामन्याची सुरुवात. आपण करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल. तिकडे असेल अजितजी पाडे यांचा आवाज आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच